दिनांक 22 ऑक्टोबर रोजी अंदाजे दुपारी 2 वाजता एक महिला आहे मुन्ना ठाकूर. ही महिला राहणाऱ्या इटारसी मध्य प्रदेशची आहे. ही नेमक्या ट्रेनमध्ये भीक मागायचं काम करते आणि ती इथं भुसावळमध्ये मागील 5 दिवसापासून रोड साईडला राहायला सुरू केलं होतं. ते एक माणसासोबत तोंड ओळख झालं होतं. त्या माणसाने हिचं 5 वर्षा मुलीला काहीतरी खाऊ घालण्याचं बहाणा सांगून त्या मुलीनं घेऊन गेला आणि परत काही वेळेला त्यांनी वाट पाहिलं आणि आजूबाजूचं शोधल्यानंतर ते सापडलेलं नाही म्हणून पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिलं. मग तक्रारावरती बाजारपूर पोलीस स्टेशनमध्ये FIR किडनॅपिंगची FIR दाखल झाल्याबरोबर LCBचा आणि बाजारपेठचा दोन्ही स्टाफने मुलींच्या शोध मोहीम सुरू केलं होत्या. 2 दिवसात शोधनंतर आज बोरदवड तालुक्यामध्ये उजनी देवस्थानजवळ ह्या आरोपी आणि आरोपींसोबत मुली देखील सापडलेल्या आहे. मग आरोपींना ताब्यात घेतला आणि मुलींना देखील आम्ही ताब्यात घेतला. आईला त्यांच्या आईवडिलांकडे देण्यात आलेलं आहे आणि विचारपूसमध्ये ही निष्पन्न झालं की ह्या मुलींना त्यांनी भीक मागण्याचं वापरण्यासाठी त्यांनी किडनॅपिंग केलेलं आहे असे निष्पन्न झालेलं आहे. आणि ह्याच्यापूर्वी देखील चैनपूर पोलीस स्टेशन खरगोन जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये अशाच एक 6 वर्ष मुलींना किडनॅपिंग केलं होते आणि 2022ची घटना आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांनी 1.5-2 वर्ष जेलमध्ये होता. आता रिसेंटली 2-3 महिन्यापूर्वी जेलचं बाहेर पडलेलं आहे. आरोपींचं नाव आहे गोरेलाल भगवान सिंग कछवे उर्फ बिलालाल. हा राहणार आहे अजदारा मध्य प्रदेशचा आहे. या जे गुन्ह्यामध्ये उघडकीस आणण्यामध्ये आपलं एक होमगार्ड आहे बाजारपेठच्या हद्दीमध्ये तो काम करायचं पराग सपकाले. हिरनी आज सकाळी ते देवस्थानकडे जात होतं आणि या पूर्ण शोध करतायत आणि त्याचे फोटो वगैरे त्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी बरोबर त्या आरोपीनं ओळखलं आणि ओळखल्यामुळे हे गुन्हा उघडकीस आलेलं आहे.